कॅनडामधील कानानास्केस इथं झालेल्या G7 संपर्क शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 नेत्यांसोबत प्रमुख जागतिक आव्हानं आणि सामायिक आकांक्षांवर फलदायी चर्चा केली। पंतप्रधान सलग 6व्यांदा G7 शिखर परिषदेत सहभागी झाले। सर्व सदस्य देशांच्या प्रमुखांशी तसंच निमंत्रित देशांचे प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख यांच्याशीही पंतप्रधान महत्त्वाच्या जागतिक विषयांवर चर्चा केली। ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीवरील चर्चेत पंतप्रधानांनी भारताची भूमिका मांडली। आपल्या भाषणात त्यांनी शाश्वत आणि हरित मार्गाने सर्वांसाठी ऊर्जा सुरक्षितता सुनिश्चित करण्याची गरज अधोरेखित केली आणि या उद्देशासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा परिषद आणि जागतिक जैव इंधन आघाडी यांसारख्या भारताच्या जागतिक उपक्रमांवर सविस्तर चर्चा केली। विकसनशील देशांच्या चिंता आणि प्राधान्यांकडे लक्ष वेधून त्यांनी भारतानं या देशांचा आवाज जागतिक व्यासपीठावर पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे असं नमूद केलं। पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल नेत्यांचे आभार मानले। त्यांनी दहशतवादाविरुद्ध जागतिक पातळीवर कारवाई करायला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं आणि दहशतवादाला प्रोत्साहन आणि पाठबळ देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरजही अधोरेखित केली। कॅनडातील